साहेब सावली जा ना इथे जमलेल्या सर्व कळवा नाका आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनींनो, आपण डीपी प्लॅन साठी सगळे एकत्र जमलेलो आहोत. डीपी प्लॅन आपल्यावरती अन्याय करणारा आहे हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेलं आहे. पण ते सामुदायिक आम्ही जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिकरित्या लढायला तयार हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं, म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत. आपण कुठल्याही परिस्थितीत डीपी प्लॅनला मान्यता देणार नाही. या सगळ्या बिल्डिंगी जाणार असतील तर लोकांनी राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित राहील. आणि त्याच्यामुळे डीपी प्लॅन म्हणजे शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आव्हान आम्ही शासनाला करतो. आम्ही एक रस्ता सुचवलाय की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच ब्रिज त्या साईडला उतरून तसा खारीगावच्या मागणं काढून बाहेरच्या बाहेर घेऊन जा, म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही. आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात. किंवा एकच रस्ता 45 मीटरचा करत असताना जवळजवळ 350-400 बिल्डिंग उद्ध्वस्त करून कधी शहराचा विकास होत नाही. असा विकास आम्हाला नको. आम्ही सगळे पक्ष नागरिक हा प्लॅन त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. मी मागच्या अधिवेशनातच हा मुद्दा मांडला होता आणि मला मुख्यमंत्र्यांनी सभेत आश्वासन दिलेलं की मी याची चौकशी करतो आणि चौकशी करून पुढच्या अधिवेशनात उत्तर देतो. या अधिवेशनात मुख्यमंत्री उत्तर देतील. डीपी रोड कोणी बनवलेत मला माहित नाही. म्हणजे डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळस असावा लागतो. ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केला तो अंधळा आहे. म्हणजे खारेगावचं जरीमरी मंदिर हे किती जुनं असेल मला माहित नाही. मैदानातनं डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड. लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे ती काय अशी रस्त्यावर फिरण्यासाठी. त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या. हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही. पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू. सर, एक वेगळा प्रश्न आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे. काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का? अशा प्रकारचे सरकारच कमी पडतं. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? उद्या करुणा मुंडे उपोषणाला बसणार आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल? आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाहीये. फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे. माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. तोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा पोहोचलेला नव्हता. मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस आश्वासन दिलंय की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात उत्तर देत. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का? हो, बिल्डर कुठलाही डीपी प्लॅन येतो ना तेव्हा लक्षात ठेवा याच्या मागे 10-5 सुपीक बिल्डर्सची डोकी असतात. साहेब बाहेर या ना.
पकड़ जरा बस 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 एक गणेश थोड़ा राइट है गणेश थोड़ा राइट चल रोल रोल अडीच दिवसापासून कळवळसोबत तुम्ही लढाई करते प्रारूप आरक्षणासंदर्भात विरोध जाणार आहे आज गुन्हा झाला मराठी माणूस राम राम रामतो रामाचा पैसा जमा रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजेत ना थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाचे अशा सोसायटीवर रस्ते या रस्त्याच्या सगळ्यात कोणासाठी हा घाट घातला असं इकडे पाहायला गेलं तर नागरिकांसाठी आणि लोकांना घेऊन हा प्लान समोर आला देखील घेतलं होतं विचारात त्यामुळे आणि बदल असं मावशी हो मावशी तिकडनं पूर्ण जाऊ ना बोलतात ना मुंडे आता राजीनामा देणार राजीनामा घेतला असं काय वाटतं